नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तुमच्या आयुष्यात कधी अशी व्यक्ती आली आहे का, जी तुमच्या समोर खूप चांगली वागते, पण तुम्ही पुढे जाताच तिचा चेहरा बदलतो. तुम्ही यशस्वी झालात की ती हसते, पण तिच्या डोळ्यामध्ये आनंद दिसत नाही. मग मनात एक प्रश्न येतो, ही व्यक्ती खरंच माझ्यासाठी आनंदी आहे का, की माझ्यावर जळते? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही संकेतांबद्दल बोलणार आहोत. पण एक महत्त्वाची गोष्ट मी आधीच सांगते, की प्रत्येक टीका करणारी व्यक्ती ही तुमच्यावर जळतेच असं नसतं. काही लोक खरंच तुमचं भलंही इच्छित असतात. म्हणून कोणत्याही एका संकेतावरून लगेच निष्कर्ष काढू नका. पण जर अनेक संकेत हे वारंवार दिसत असतील, तर त्याच्याकडे शांतपणे लक्ष देणं गरजेचं असतं. मित्रांनो, या जगात प्रत्येकाला यशस्वी व्हायचं असतं. पण प्रत्येकजण दुसऱ्याचं यश सहजपणे स्वीकारू शकत नाही. कधी-कधी तुमची मेहनत, तुमचा आनंद, तुमची प्रगती किंवा तुमचा आत्मविश्वासही काही लोकांना अस्वस्थ करू शकतो. याचा अर्थ असा नाही की तुम्ही काही चुकीचं करत आहात, पण अशा वेळी योग्य लोक आणि चुकीची लोक ओळखणं खूप महत्त्वाचं असतं. चला तर मग झटपट पाहूयात कोणते आहेत ते संकेत. पहिला संकेत म्हणजे तुमच्या यशाचं ते कधीच मनापासून कौतुक करत नाहीत. समजा तुम्हाला नवीन नोकरी मिळाली किंवा तुमचा एखादा व्यवसाय चांगला चालू लागला किंवा तुमच्या मुलाने एखादं मोठं यश मिळवलं. तुम्ही आनंदाने ही बातमी सांगता, पण समोरची व्यक्ती म्हणते, "अरे, नशिबाची गोष्ट आहे. नशीब चांगलं होतं, म्हणून त्याला ही नोकरी मिळाली किंवा म्हणून त्याचा बिझनेस चांगला चालला आहे किंवा त्यात एवढं काय मोठं?" ती व्यक्ती तुमच्या आनंदात आनंदी होत नाही आणि ती व्यक्ती तुमच्या प्रत्येक यशाचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करते. लक्षात ठेवा, जो माणूस तुमच्यावर खरंच प्रेम करतो, तो माणूस तुमच्या छोट्या यशाचाही आनंद साजरा करतो. तुमच्या छोट्या यशातही आनंदी होतो. दुसरा संकेत म्हणजे तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये उणिवा शोधणं, चुका शोधणं, कमतरता शोधणं. अशा लोकांना तुम्ही कितीही चांगलं काम केलं, तरी काही ना काही चूक सापडते. मग तुम्ही नवीन साडी घातली तर म्हणतील, की रंग काही खास नाही किंवा तुम्ही छान घर सजवलं असेल तर म्हणतील, "ठीक आहे, पण अजून चांगलं करता आलं असतं." तुम्ही यशस्वी झालात तर म्हणतील, की "पाहूया किती दिवस टिकतंय ते." अर्थात प्रामाणिक सूचना देणं वेगळं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये दोष शोधणं वेगळं. यातला फरक ओळखायला आपण शिकलं पाहिजे. तिसरा संकेत म्हणजे तुमच्या अनुपस्थितीमध्ये तुमच्याबद्दल बोलणं. एक गोष्ट लक्षात ठेवा, जी लोकं तुमच्यासमोर गोड बोलतात आणि पाठीमागे तुमच्याबद्दल वेगळीच कथा सांगतात, ते तुमच्या हिताचे नसतात आणि अशा लोकांना तुमची प्रतिमा खराब करण्यात आनंद मिळतो. कारण स्वतः मोठं होण्यापेक्षा दुसऱ्याला खाली खेचणं हे त्यांना सोपं वाटतं. पण इथेही एक गोष्ट लक्षात ठेवा, अफवा ऐकली की लगेच तिच्यावर विश्वास ठेवू नका. नेहमी सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करा. संकेत क्रमांक 4. तुमचं अपयश पाहून त्यांना जास्त आनंद वाटतो. तुमचं अपयश पाहण्यात त्यांना जास्त रस असतो. तुम्ही यशस्वी झाल्यानंतर त्यांचा फारसा प्रतिसाद तुम्हाला दिसत नाही. पण एकदा का तुमच्याकडून काही चूक झाली किंवा एखादं काम बिघडलं, की ते लगेच विचारतात, "काय झालं? मी तर आधीच सांगितलं होतं." काही लोकांना तुमचं दुःख पाहून समाधान मिळतं. हे ऐकायला कठीण आहे, पण वास्तवामध्ये अशी माणसं आपल्या आसपास असतात, असू शकतात. म्हणून तुमच्या कठीण काळामध्ये कोण तुमच्यासोबत उभं राहतं आणि कोण फक्त बघ्याची भूमिका घेतं, हे शांतपणे निरीक्षण करा. मित्रमैत्रिणींनो, आज आपण 4 महत्त्वाचे संकेत पाहिले. पण अजूनही असे काही संकेत आहेत, जे दिसायला अगदी साधे असतात, पण ते नात्यांबद्दल खूप काही सांगून जातात. जसं की काही लोक तुमची नक्कल का करतात किंवा तुमच्या प्रगतीमुळे कोण अस्वस्थ होतं किंवा अशा लोकांपासून स्वतःचं मानसिक संरक्षण कसं करायचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जळणाऱ्या लोकांना उत्तर द्यायचं की शांत राहायचं. मित्रांनो, आतापर्यंत आपण 4 महत्त्वाचे संकेत पाहिले आणि आता पुढचे काही संकेत आपण पाहूया, जे अनेकदा आपल्याला रोजच्या आयुष्यामध्ये दिसतात. संकेत क्रमांक 5. जे तुमची सतत तुलना इतरांशी करतात. अशा लोकांना तुमच्या यशाचं कौतुक करायचं नसतं आणि म्हणून ते लगेच म्हणतात, "अमुक एक व्यक्ती तुझ्यापेक्षा जास्त काम करते. तुझं ठीक आहे, पण तिचं बघ, तिला पॅकेज जास्त आहे, त्याची पगारवाढ जास्त झालेली आहे, त्याची तुझ्या आधी प्रगती झालेली आहे." यामागचा हेतू प्रत्येक वेळी वाईटच असेल असं नाही. पण जर एखादी व्यक्ती वारंवार तुमचा आत्मविश्वास कमी करण्यासाठीच तुलना करत असेल, तर त्या वागण्याकडे लक्ष द्यायला हवं. आणि जर एखादी व्यक्ती असं जाणून-बुजून करत असेल, सारखं करत असेल, तर ते आपल्या लक्षातही येतच. लक्षात ठेवा,
तुलना प्रेरणा देत असेल तर चांगलं, पण जर ती सतत तुम्हाला कमी लेखत असेल तर ती आरोग्यदायी नसते, हानिकारक असते. संकेत क्रमांक 6. तुमच्या प्रगतीमुळे ते अस्वस्थ होतात. जेव्हा तुमचं आयुष्य पुढे जातं, तुम्ही नवीन काही शिकता, तुमच्यामध्ये आत्मविश्वास वाढतो, तेव्हा काही लोक अचानक तुमच्यापासून अंतर ठेवायला लागतात. ते कमी बोलतात किंवा तुमच्या यशाचा विषयच टाळतात. अर्थात प्रत्येक वेळी यामागे मत्सरच असेल असं नाही. हे बघा, लोकांच्या आयुष्यामध्ये त्यांची स्वतःची कारणंही असू शकतात. पण जर तुमच्या प्रत्येक प्रगतीनंतर त्यांचं वागणं बदलत असेल, तर त्या बदलाचं निरीक्षण करायला हवं. 7वा संकेत म्हणजे ते तुमची नक्कल करतात, पण कधीच मान्य करत नाही. मित्रांनो, हे तुम्ही कधी अनुभवलं आहे का? की तुम्ही एखादी नवीन सवय सुरू करता. काही दिवसांनी तीच सवय समोरची व्यक्तीही सुरू करते. तुम्ही एखादी कल्पना सांगता आणि नंतर तीच कल्पना त्यांची स्वतःची असल्यासारखीच त्यांच्याकडून मांडली जाते. हे बघा, प्रेरणा घेणं चुकीचं नाही, पण श्रेय न देणं योग्य नाही. कधी-कधी हेही असुरक्षिततेचं लक्षण असू शकतं. चला तर मग, आता अशा लोकांशी कसं वागायचं हे पाहूया. सर्वात आधी रागाने नाही तर समजूतदारपणे वागायचं. कारण दुसऱ्याचा मत्सर ही त्यांची भावना आहे, तुमची जबाबदारी नाही. त्यांच्याशी वाद घालून किंवा स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करून तुम्ही तुमची ऊर्जा विनाकारण वाया घालवू नका. त्याऐवजी तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा आणि तुमच्या कामालाच बोलू द्या. एक छोटीशी गोष्ट सांगते. 2 मेणबत्त्या एकमेकांच्या शेजारी पेटवल्या होत्या. पहिली मेणबत्ती दुसरीला म्हणाली, "तू माझ्यापेक्षा जास्त का चमकत आहेस?" तर दुसरी शांतपणे म्हणाली, "मी तुझा प्रकाश कमी करत नाही, मी फक्त माझा प्रकाश देत आहे." आयुष्यातही असंच असतं. दुसऱ्याचा प्रकाश पाहून स्वतःचा प्रकाश कमी होत नाही, पण हे सत्य काही लोकांना समजायला वेळ लागतो. मित्रमैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येक व्यक्तीवर संशय घेऊ नका. कारण प्रत्येक टीका ही मत्सर नसते आणि प्रत्येक शांत माणूस तुमचा विरोधकही नसतो. पण जी लोकं तुमचं यश सतत कमी लेखतात, तुमचा आत्मविश्वास तोडण्याचा प्रयत्न करतात आणि तुमच्या आनंदापेक्षा तुमच्या अपयशामध्येच जास्त रस दाखवतात, अशा नात्यांपासून योग्य अंतर ठेवणं हे शहाणपणाचं आहे. लक्षात ठेवा, गरुड कधीच कावळ्यांशी भांडत नाही, तो फक्त आणखी उंच उडतो. तुम्हीही तसंच करा. लोक काय बोलतात यापेक्षा तुम्ही काय बनत आहात, तुम्ही किती प्रगती करत आहात हे जास्त महत्वाचं आहे. कारण ज्या झाडावर फळं लागतात त्याच झाडावर दगडही मारले जातात. जर काही लोक तुमच्यावर टीका करत असतील, तुमच्या प्रगतीमुळे अस्वस्थ होत असतील, तर त्यात अडकून राहू नका. स्वतःला एकच प्रश्न विचारा, मी कालपेक्षा आज चांगला माणूस बनलो आहे का? माझी कालपेक्षा आज जास्त प्रगती झाली आहे का? आणि उत्तर हो असेल तर शांतपणे पुढे चालत राहा. एक दिवस तुमचं यशच तुमचं सर्वात मोठं उत्तर असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर तो अशा व्यक्तींसोबत शेअर करा ज्यांना नात्यांमधील हे संकेत समजून घ्यायला मदत होईल. पुन्हा भेटूया एका नवीन आणि विचार करायला लावणाऱ्या विषयासह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.